ते म्हणतात ताई काही काय बोलता, गणपती सुद्धा नाचला होता. गाणं आहे आमच्याकडे, पायी घागऱ्या कधी ती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज गंगी नाचतो नाचतो. असं गणराज रंगी नाचो. गणपती सुद्धा नाचला होता, देवी सुद्धा नाचली होती महिषासुराला ज्यावेळी मारलं त्यावेळी. मग असं म्हटलं की आम्ही का नाही नाचायचं मिरवणुकीत? अहो सगळं मान्य, पण तुमचं नाचणं हे पराक्रमाशिवाय. देवानी का नृत्य केलं, का नाच केला? कारण त्यांनी राक्षसाला मारलं. बरं, देवाचं नृत्य हे शास्त्रीय नृत्य होतं, ते आपल्यासारखं नव्हतं. त्याला काहीतरी आधार होता शास्त्राचा, कलेचा. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन हा म्हटलं भर्तृहरींनी नीती शतकात. कुठली तरी कला अंगी असावी, कलेची देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळे नृत्य केलं, शास्त्रीय नृत्य केलं. आमची मुलं म्हणजे आधी तारकासुराला मारलं, सिंदुरासुराला मारलं, त्याच्यासाठी हातात त्याच्या शस्त्र आहे, पाशांकुश धारण केलेत त्यांनी, म्हणून त्यांनी मारलं राक्षसांना आणि मग नृत्य केलं. पराक्रम केला म्हणून डान्स केला. आम्ही पराक्रम शिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात हे मी या गादीवर बोलत नाही. विठ्ठल त्यामुळे अतिशय विभत्स आणि किळसवाणं दृश्य असं समोर दिसलं ना की वाईट वाटतं. मग तुमच्यासारख्या तरुणांचा मला खूप आनंद आणि कौतुक वाटतं की तुम्ही काही क्षण का होईना जीवनाचा उद्धार या माध्यमातून होणारे या खात्रीने कीर्तनात बसला आहात. बरोबर ना? म्हणजे मी असं समजते की आपल्या सगळ्यांची उपस्थिती त्या करताय की जीवनाचं परिशुद्ध कल्याण व्हावं, आणि ते कल्याण होण्याचा या कलियुगातला एकमेव मार्ग आहे ते म्हणजे कीर्तन. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. माऊलींनी काय, समर्थांनी काय, तुकोबांनी काय कीर्तन भक्तीचा महिमा आम्हाला वेळोवेळी सांगितला. आणि आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आहोत, भारतासारख्या देवभूमीमध्ये आहोत. कारण इथं रामायण महाभारतासारखी महाकाव्य या भूमीमध्ये निर्माण झाली. आमच्या सगळ्या देवांनी अवतार घेतले ते या भूमीमध्ये. किती भाग्यवान आहे बघा. अमेरिकेत आले का कृष्ण परमात्मा जन्माला? नाही हो, गोकुळात आले. आमच्या भारतामध्ये आले ना. सगळे देव आमचे इथे जन्माला आले. ही देवभूमी आहे. आमचे सगळे संत कुठे जन्माला आले? भारतामध्ये जन्माला आले. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या संतांची मंडळी काय वर्णन करावी. आणि या सगळ्या संतांनी आम्हाला एकच शिकवलं, कोण्याही जीवाचा ना घडो मत्सरा, कोण्याही जीवाचा ना घडो मत्सरा, मर्म सर्वेश्वर पूजनाचे, मर्म सर्वेश्वर विष्णुमय कुठल्याही जीवाचा मत्सर नको, द्वेष नको, तिरस्कार नको. वसुधैव कुटुंबकम ही एकत्र राहण्याची समाजाची आमच्या पूर्वसुरींची वैदिक वाङ्मयाची विचारधारा आहे, विचारसरणी आहे. तोच संदेश, तोच आदेश संतांनी सुद्धा पुढे अनुसरला की आम्ही सगळे एक आहोत. म्हणून तर गणेशोत्सव आता सगळीकडे चालू आहे. स्वामी विवेकानंद ज्यावेळी महाराष्ट्रात आले होते आणि पुण्यामध्ये गायकवाड वाडा नावाची वास्तू होती, आता सध्या त्याला केसरी वाडा असं म्हणतात. लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र निर्माण केल्यानंतर त्या वाड्याला नाव केसरी वाडा पडलं. आधीचं गायकवाड वाडा असं नाव. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक राहत असताना त्यांना भेटायला स्वामी विवेकानंद आले. शिकागोची धर्म परिषद त्यांनी गाजवली होती. जागेपणी ऐका बरं का कीर्तन. आणि लोकमान्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे खूप मोठा महात्मा येणार आहे, त्याचं स्वागत करा. खूप मोठी वैचारिक विद्वत्ता असणारा एक विभूतिमत्व येणार आहे, त्याचं स्वागत करा. आदल्या रात्रीच सगळ्यांनी रांगोळ्या घातल्या. महिला वर्गांनी, म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडे रांगोळ्या घालायची पद्धत होती. आता निवाणीमध्ये सुद्धा आहे रांगोळी, पण आमच्या पुण्यात काय करतात माहितीये का, एकच छाप असतो. एकदा चिकटवला पाडव्याला की पुढच्या वर्षीच्या पाडव्यालाच दुसरा नवीन लावायचा. म्हणजे असे काही छाप असतात, म्हणजे ते छाप. विठाला विठाला